माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे हळदीच्या विविध वाणांची लागवड केलेली होती. या वाणांपैकी जे हळदीचे वाण कमी कालावधीचे आहेत आणि अधिक उत्पादन देणारे आहेत, अशा वाणांची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओतून घेतली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणखी 3 वाणांची माहिती या ठिकाणी घेत आहोत. माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय नामदार श्री हेमंत पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभरातून आपण हळदीच्या विविध वाणांची लागवड केली असून या वाणांची निरीक्षणे घेऊन जे वाण चांगले उत्पादन देत आहेत अशा वाणांची आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. हा शोभा नावाचा वाण हळदीचा आहे. विशेषतः त्याच्या उच्च कुरकुमीसाठी जवळपास 7.39% ओळखला जातो. केरळ कृषी विद्यापीठाने पिल्लानिकारा येथे विकसित केलेला हा वाण असून पिकाचा कालावधी कमी आहे. ओल्या हळदीचे या वाणाचे उत्पादन 7 मेट्रिक टन प्रति हेक्टर असून ओलिव्ह रिजनचे प्रमाण 19.95% आहे. दुसरा हा वाण आहे सुवर्णा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च या संस्थेने विकसित केलेला हा वाण सन 1987 मध्ये रिलीज करण्यात आलेला आहे. हा वाण केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यासाठी शिफारस केलेला आहे. परंतु माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे या वाणाची लागवड करून निरीक्षणे नोंदवली असता आपल्याकडील वातावरणातही या वाणाचे उत्पादन चांगले मिळत असल्याचे दिसून येत आहे. या वाणाचा कालावधी कमी असून 200 दिवसात हा वाण तयार होतो. हा वाण सरासरी 17.4 मेट्रिक टन ओली हळद प्रति हेक्टरी, तर या वाणाचे कमाल उत्पादन हे 43.5 मेट्रिक टन प्रति हेक्टर आहे. संशोधन केंद्रावर या वाणाचे 29 मेट्रिक टन प्रति हेक्टर उत्पादन मिळाले आहे. या वाणाची हळकुंडे गडद रंगाची असून उच्च उत्पादकता व कमी कालावधीची यासाठी हा वाण प्रसिद्ध आहे. या वाणात कुरकुमीचे प्रमाण 4%, ओलिव्ह रिजनचे 13.5%, तर सुगंधी तेल 7.5% असे प्रमाण आहे. हा आणखी एक RH5 नावाचा वाण जो डॉक्टर राजेंद्र प्रसाद सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी पुसा या संस्थेने विकसित केलेला आहे. RH5 हा हळदीचा वाण जो राजेंद्र सोनाली म्हणून ओळखला जातो. हा वाण उच्च उत्पादन देणारा आहे, कमी कालावधीचा आहे. या वाणाचे ओल्या हळदीचे उत्पादन 4.5 ते 5.5 मेट्रिक टन प्रति हेक्टर असून त्यात कुरकुमींचे प्रमाण 5.5 ते 6.5% आहे. ओल्या हळदीपासून वाळलेल्या हळदीचे उत्पादन हे 18 ते 19% आहे. संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वाणांची निरीक्षणे नोंदवली असून जे चांगले वाण आहेत ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.